हाय फ्रेंड्स, मी सुषमा सज्ञानी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता दुपारचे 12 वाजले बरोबर। आज तर त्या दिवशीपेक्षा जास्त उशीर झाला व्हिडिओची सुरुवात करायला। तर अद्विक इकडे बघा झोपलेला आहे पाण्यामध्ये। अद्विक झोपला त्यानंतर मी मग माझी बाकीची सगळे काम आवरून घेतले आणि त्यानंतर आज परत दुसरा उन्हाळी पदार्थ करायला घेतला। आज मी बनवणार आहे तांदळाचे पापड। त्या दिवशी तांदळाच्या चकल्या केल्या होत्या, ते तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि भरपूर पीठ उरलेलं होतं आणि मला बटाट्याचे चिप्स पण करायचे होते, पण बटाटे आणले नाही। त्याच्यामुळे मग म्हटलं की आज नाहीतरी मला तांदळाचे पापड करायचे होते, तर म्हणून मग म्हटलं की आज तांदळाचे पापड करून घ्यावे थोडेसे। तर मग जेवढं पीठ होतं ना त्यातलं काही पीठ मी वापरलं तांदळाचे पापड करायला। तर इथे बघा मी पीठ हाटून ठेवलं आहे कुकरमध्ये आणि इकडे इडली पात्रामध्ये पाणी टाकून पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलं आहे। सेम तांदळाच्या चकल्या केल्या होत्या ना त्या पद्धतीने। तर आता फक्त पीठ हाटून झालं आहे, थोडीशी वाफ घेण्यासाठी ठेवलं होतं मी। आता हे पीठ मी परातीमध्ये काढून घेणार आहे आणि चांगलं मळून मग मी वाफायला ठेवणार आहे। तांदळाचे पापड होते घरी, पण थोडेसे होते, जास्त नव्हते, म्हणजे तुम्हाला दाखवले ना तेवढेच होते। तर मग म्हटलं की थोडीशी त्याला सोबती करावे म्हणून परत करायला घेतली आज। तर जास्त नाही होणार, 2 गोळे होणार याचे। जे हाटले तांदळाचं पीठ आहे ना ते मी इडली पात्रामध्ये 15 मिनिटं चांगलं वाफवून घेतलं। आता वाफवून घेतलं, गॅस बंद करून दिले। तर एक गोळा काढून घेते, एक गोळा इडली पात्रामध्येच राहू देते, कारण तर गरम गरम जेव्हा पीठ असतं ना तेव्हाच पापड चांगले होतात। जो गोळा काढून घेतला होता ना इडली पात्रामधून तो गोळा मी चांगला मिक्स करून घेते। पॅनला तेल लावते। तर पापडांसाठी पीठ तयार आहे बघा, मी चांगलं मळून घेतलं आहे आणि पापड बनवायला एक मी असं प्लास्टिक कट करून घेतलं आहे। हे प्लास्टिक थोडंसं छोटं वाटत आहे, तर जास्त मोठे पापड करत नाही, त्याच्यामुळे एवढ्या प्लास्टिकमध्ये आरामात होऊन जाणार। एक पातेलं घेतलं आहे, हे पीठ ठेवायला गरम गरम असलं पाहिजे याच्यासाठी। यामध्ये ठेवते, थोडंसं पॅक झाकण ठेवते। चला तर मग आता मी पापड बनवायला सुरुवात करते आणि पोळपाटाचं ते काम पडणारच आहे। तर हॉलमध्ये बसूया फॅनमध्ये आणि फॅनमध्ये बसून पापड। तर आता दुपारचा 1 वाजला होता। अद्विक अजून झोपेतून उठलेला नव्हता, म्हणून मग म्हटलं की तो उठायच्या आधी जितके पापड होते ना तितके पटापट बनवून घेते। शिवांशचं जेवण झालं होतं, माझ्या शेजारी येऊन तो बसलेला होता। अद्विकचं अजूनही जेवण बाकी होतं, सकाळी दोघांनाही नाश्ता दिला होता आणि अद्विकला मी झोपून दिलं होतं, तर तो नाश्ता खाऊन झोपलेला होता, पण त्याचं दुपारचं जेवण करायचं बाकी होतं। तर तो उठणार होता, तेवढ्या वेळपर्यंत मग मी जेवढे होते तेवढे पापड करून घेणार असं ठरवलं। तर इथे मी पापड बनवायला घेतले। तर सहसा तर मी वाटी वगैरे वापरते, पण तेव्हा मला गडबडीमध्ये सुचलंच नाही आणि मी वाटी घेतली नाही, तर हातानेच मी बनवत होते। वाटीनं थोडंसं दाबून घेतलं ना गोळा तर थोडासा मोठा होतो आणि त्यानंतर मग आपल्याला असं हाताने फैलवता येतं। तर इथे मी हातानेच फैलवत आहे गोळा केल्यानंतर आणि मग सरळ पापड करून घेत आहे। तर थोड्या वेळानंतर अद्विक कुठला त्याला खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर मग परत पापड बनवायला घेतले। म्हटलं हा झोपेपर्यंत परत बसून राहण्यापेक्षा त्याला बघत जेवढे होते पापड तेवढे करून घ्यावे। तर खरं सांगू का, मुलांना बघत हे असे उन्हाळी पदार्थ वगैरे करणं सोपं नाही आहे, कारण तर पापड बनवायला खूप उशीर लागतो। चकल्यांना तरी कमी वेळ लागला होता मला बनवायला, पण पापडांना भरपूर वेळ लागतो, कारण ते छोटे गोळे घेणं आणि ते छोटे पापड करणं, तर खूप वेळ लागला हे पापड बनवायला आणि सगळे पापड मी बनवून घेतले। तर आत्ता पापड वगैरे करून झाले आणि मी ठेवला माझ्यासाठी चहा। संध्याकाळ होत आली आहे, आता 5 वाजत आले आहे संध्याकाळचे आणि भरपूर वेळ लागला पापडांना। आज ऊनसुद्धा नाही, म्हणजे जास्त ऊन नाही, म्हणजे वातावरण व्यवस्थित नाही कालपासून। तर आज वरती नेऊन टाकायला चान्सच नाही मिळाला पापड वगैरे, आणि ते फॅनच्या हवेने सुकतच आहे, तुम्हाला दाखवते बघा मी। तर इतके पापड झाले, जे कपड्यावरती टाकले आहे ना ते सुकायचे आहे, जे परातमध्ये ठेवले ते सुकलेले आहे आणि जे ताटामध्ये ठेवले ना ते सुद्धा सुकलेले आहे। तर एवढे पापड झाले आणि एवढ्या पापडांना मला भरपूर वेळ लागला। अद्विक आत्ता उठला, तर आता त्याला काढते पाडण्यामधनं आणि त्याला थोडंसं भरवते। माझा चहा झालाच आहे, चहा इकडे होतच आला आहे बघा, चहा पण इकडे होतच आला आहे। उकडी येऊन आली होती, बंद करून देते गॅस।
तर मी चहा पिऊन घेते. माझी चहा तयार आहे. मी चहा पिऊन घेते, त्यानंतर बोलते. चहा पिऊन झाला आणि लगेच भांडे घासायला घेतली. भांडे भरपूर होती कारण तर तांदळाचे पापड केले होते, तर इडली पात्र, कुकर, परत दुपारच्या जेवणाचे सगळे भांडे आणि त्यातल्या त्यात चहाचे पण भांडे होते. तर सगळे भांडे मला घासायचे होते. साबण संपलं होतं भांडी घासायचं, तर ते नवीन काढून घेतलं आणि नंतर मग भांडी घासायला घेतली. तर बसून पापड केले आणि पाय पण दुखत होते, कंबर पण दुखत होते आणि पाठी मला मानेचा त्रास आधीपासून होतो, तर मान पण खूप दुखत होती. तरी मग आता घरातले कामं तर आवरावे लागतातच. सकाळी उठल्यापासून तर आतापर्यंत खाली हात नव्हता. तर सकाळचे कामं आवरून मग पापड बनवायला घेतले आणि त्यानंतर मग पापड वगैरे करून झाल्यानंतर परत मग आवरावर करायला घेतली. तर आवरावर तर सुरू झाली ती भांडी घासण्यापासून. भांडी घासून घेतली, धुवून घेतली आणि दोघे जण खेळत होते, शिवांश आणि अद्विक. शिवांशला अजून भरवायचं बाकी होतं. म्हटलं भांडी घासून घ्यावे, त्याच्यानंतर मग त्याला थोडंसं खायला द्यावं. आज तांदळाचे पापड केले हे तुम्हाला सांगितलंच मी. तर त्यातले ना परातभर ह्याचे पापड बऱ्यापैकी सुकले, म्हणजे चांगले सुकले. पण उद्या ना उन्हामध्ये यांना वाळू घालावं लागलं, कारण तर आज उन्हामध्ये अजिबात वाळू टाकले नाही. हे सगळे ना फॅनमध्ये सुकले आहे आणि काही पापड आहे ना ते सुकत आहे, कारण ते अजून सुकलेले नाही. सगळ्यात शेवटी जे बनवले ते सुकत आहे अजूनही. तर जे सुकले ते मी परातीमध्ये जमा करून ठेवले. यावेळचे पापड ना थोडेसे जाडे झाले. ते 2 वर्षाच्या आधी बनवलेले ते पापड खूप पातळ झाले होते माझ्या हाताने. आणि यावेळचे पापड ना जरा जाडे झाले. 2 वर्षाच्या आधी जेव्हा पापड बनवले तेव्हा शिवांश 3 वर्षाचा होता, त्याच्यामुळे मला त्याचा काही त्रास नव्हता. तर तांदळाचं पीठ भरपूर होतं, मी भरपूर दळून आणलं होतं. तर काल त्या दिवशी चकल्या बनवल्या आणि अजूनही पीठ आहे. तर आता काही बनवत नाही, आता ते तसंच पीठ राहू देते. म्हणजे काही पदार्थ बनवले की त्यामध्ये वापरायला होणार. तर आता जेवढं पीठ मी सकाळी हाटलं त्याचे सगळे पापड तयार करून घेतले. पुढे अजून चिप्स बनवायचे आहे आणि साबुदाण्याचे आणि बटाटा असे मिक्स मला चकल्या सुद्धा बनवायचे आहे. तर ते आता हळूहळू बनवणार मी. आणि आता संध्याकाळचे कामं सगळे आवरून झाले. भांडे वगैरे ते घासून घेतले आणि आवरावर केली संध्याकाळची सगळी घराची. आता सरळ स्वयंपाकाला सुरुवात करते. तर आताच्या स्वयंपाकामध्ये ना खूप दिवसानंतर मी आता पाटवडीची भाजी बनवणार आहे, खूप दिवसानंतर. तर चला मग तुमच्यासोबत शेअर करते. तर संध्याकाळचे सगळे कामं आवरून झाल्यानंतर मग सुरुवात केली स्वयंपाकाला. तर इथे मी भात लावून देणार होते, तर तांदूळ धुवून घेत आहे. तर गावाकडून आलेले तांदूळ सगळे संपले, तर या महिन्यामध्ये किराण्यामध्ये तांदूळ आणले होते, तर ते आता मी वापरत आहे. थोडेसे जाडे आहे, भात अजिबात आवडत नाही, तरीही आता पर्याय नसतो, त्याच्यामुळे मग चालवून घेतलं यावेळेनं. तर इथे मी कुकर लावून दिलं भाताचं आणि भात शिजायला ठेवून दिला. आणि दुसरीकडे ना पाटवडीची भाजी करणार होती, त्याच्यासाठी मसाला लागणार होता. तर तो मसाला तयार करून घेत आहे. म्हणजे खोबरं कट करून घेतलं आणि ते भाजायला ठेवलं आणि सोबतच मग टमाटरसुद्धा कट करून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सरळ कट केलं. आता कांदा वगैरे लागणार होता, लसूण वगैरे लागणार होते, ते लसूण सोलून घेत आहे आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये सरळ टाकून देत आहे. इकडे फुल गॅसवरती मी खोबरं भाजून घेत आहे. थोडंसं जास्तच भाजलं गेलं आणि जास्त म्हणजे खूप काळं झालं नव्हतं, पण धूळ निघाला होता. आणि त्यानंतर मग कांदा वगैरे भाजून घेतला आणि इकडे मग मिक्सर लावलं मी. तर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आता मी सगळा मसाला आणला आणि आता वाटून घेता येते. तर शेजारी शिवांश चिवडा खात आहे. मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवला. भडंग संपली होती कधीचीच, पण आता संध्याकाळी असं थोडंसं खाण्यासाठी काहीच नव्हतं, तर मग पोहे आणले होते किराण्यामध्ये, ते होते घरीच आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की चिवडा बनवून घ्यावा. तर तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं चिवडा बनवला तेव्हा. तर शिवांश चिवडा खात होता आणि मी सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतला. आणि त्यानंतर आता फक्त भाजी फोडणी द्यायची होती. मसाला तर तयार होता आणि पाटवडीची भाजी करायची होती, म्हणजे मला बेसन पीठ लागणार होतं. तर इथे मी बेसन पीठने एका डिशमध्ये काढून घेते, थोड्या मोठ्या म्हणजे इथं भिजवता येणार अशा. तर त्या बेसन पिठामध्ये ना तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, गोडा मसाला आणि आपला जो काही किचन किंग मसाला असेल तो टाकायचा. सोबतच त्याच्यात मीठ टाकायचं आणि वाटलेला मसाला असतो ना तो सुद्धा टाकायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं पाणी टाकून सगळं बेसन भिजवून घ्यायचं, म्हणजे गोडा बनवायचा त्याचा, एकदम पातळ नाही. तर आपण डुबुक वड्यासुद्धा अशाच पद्धतीनं करू शकतो आणि पाटवडीची भाजीसुद्धा अशाच पद्धतीनं करू शकतो. तर इथे मी गोळा तयार करून घेतला बेसन पीठ भिजवल्यानंतर आणि बाजूला ठेवून दिला. आणि त्यानंतर मग मसाला तर तयार होता पाटवडीची भाजी फोडणी देण्यासाठी. तर इथे मी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं आणि गरम झाल्यानंतर लगेच मसाला टाकून दिला, म्हणजे भाजी फोडणी द्यायला सुरुवात केली. भाजीमध्ये सुद्धा काही जास्त टाकायची गरज नाही. तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, गोडा मसाला किंवा किचन किंग मसाला जो असेल तो, मीठ आणि टाकून ना सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि जे मसाल्याचं पाणी असतं ना ते थोडंसं टाकून चांगला मसाला शिजवून घ्यायचा. आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे भाजीला तेवढं पाणी ठेवायचं, पण त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं टाकायचं, म्हणजे पाटवडी शिजायला लागते त्याच्यामुळे. तर इथे मी पाटवडी बनवायला जो गोळा बेसनचा तयार
तयार करून घेतला होता तो मी इथे लाटून घेते. जास्त जाडा पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही, तर मीडियम अशी लाटायची पोळी त्याची आणि मग त्याच्यानं काप करायचे असतात. इथे पाणी उकळायला ठेवलं होतं शेजारीच. मग आता बघा इथे पोळीसुद्धा तयार आहे. बेसन पीठ भिजवलं होतं त्याची. आता याचे फक्त काप करायचे होते. काप आपल्या आवडीनुसार करू शकतो, म्हणजे जसे शंकरपाळ्यांचे काप आपण करतो ना त्या पद्धतीचे सुद्धा आपण काप करू शकतो पाटवडीचे आणि चौकोनीसुद्धा. तर नेहमी मी जेव्हा पाटवडीची भाजी करते ना तेव्हा चौकोनीच काप करते. तर इथे मी सगळे काप केले होते आणि सगळे कापनं एक 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 करून मी पूर्ण मसाल्याच्या पाण्यामध्ये टाकून दिले. तर जेव्हा पाटवडी शिजते ना पाण्यामध्ये तेव्हा ते रस्सानं घट्ट येतो. इथे बघा मस्त उकळी येत आहे पाण्याला आणि शिजत आहे पाटवडी. एकीकडे पाटवडीची भाजी शिजायला ठेवून दिली कमी गॅसवरती आणि दुसरीकडे चपात्या वगैरे व्हायच्या होत्या. तर मग कणिक भिजवून घेतली आणि चपात्या पण मी करून घेतल्या. आणि मग मला भाकर पाहिजे होती. पाटवडीच्या भाजीसोबत मला भाकर आवडते आणि तसं ज्वारीचं पीठ होतं घरी, त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी एक भाकर टाकून घेता इथे. आणि मुलं दोघेही बाथरूममध्ये गेले होते आंघोळीसाठी, कारण तर गरमी इतकी होत होती ना की मला असं वाटत होते की आत्ता इथून पडून जावं, इतकी गरमी होत होती. सारखं या इकडनं पुसायचं तिकडनं पुसायचं, असं थेंब पडत होते. मला भीती वाटत होती की माझ्या घामाची थेंबनं कुठं भाकरीवरती पडणार की काय, आज इतकी गरमी होती, खूप गरमी होती ती, पडूनच जावं असं वाटत होतं इथून. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि भाकर वगैरे शिजायला ठेवून दिली आणि त्याच्यानंतर पाटवडीची भाजी झालीच होती, त्यामध्ये कोथिंबीर टाकून दिली आणि भाजी झाकून ठेवून दिली आणि थोडीशी आवरावर करून घेतली. आणि नंतर मग मी गेले मुलांपाशी त्यांना त्यांची अंघोळ करून द्यायला. तर अद्विक इकडे बघा सगळा ओला झाला होता, शिवांश अंघोळ करत होता. मुलांच्या अंघोळी करून दिल्या आणि मग मला गरमी तर इतकी होत होती की मला सुद्धा असं वाटलं की आता अंघोळ केल्याशिवाय पर्याय नाही. तर मग मी सुद्धा अंघोळ करून घेतली. मग आम्ही तिघांनी अंघोळी केल्या. इथे बघा आम्ही तिघंही फ्रेश होऊन बसलेलो आहोत. खूप गरमी होत होती, ऊन जास्त नव्हती पण इतकं गरम होत होतं ना की खूपच. स्वयंपाक तर सगळा झाला होता आणि आम्ही अंघोळीसुद्धा केल्या होत्या. थोड्या वेळानंतर मिस्टर आले, त्यांनीसुद्धा अंघोळ केली, कारण तर उन्हाळा सुरू झाला आणि ते रोज ऑफिसमधून आले की अंघोळ करतातच. मग आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो. सगळेजण म्हणजे मी आणि माझे मिस्टर यायच्या आधीच ना मी शिवांशला आणि अद्विकला जेवण दिलं होतं जेवायला, त्याच्यामुळे त्यांना काही आता जेवण चालण्याची गरज नव्हती. पण आम्ही दोघं बसले होते तर मुलं आमच्या शेजारी असतातच. तर अद्विक आमच्या शेजारी खेळत होता, शिवांशसुद्धा होता बसलेला आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. तर चला मग पाटवडीची भाजी खूप चांगली झाली, एकदम साध्या सोप्या पद्धतीने पाटवडीची भाजी बनवते मी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.